श्री गुरुचरित्र अध्याय 30. श्री गणेशन्मा श्री सरस्वती श्री माता पिताय नमः. नामधारक शिशराना लागे सिद्धाचे चरणा विनवित से कर जोडून भक्तिभावे करून या मागे कथा निरूपिलीची अभिनव झाले सृष्टीची पतिता करवी विख्यातीची वेदचारी मनविले त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारा वेदातारा ऐकून शिष्याचे वचन संतोषाला सिद्ध आपण प्रेम भावे आलिंगून आश्वासित ते वेळी एकेका महिमा सांगता विस्तार होईल बहुत कथा संकेत मार्गे तू जाता निरोपित से परेसी पुढे असता वर्तमानी तया गानगा ग्रामभुवनी महिमा होत असे नित्य नूतनी प्रख्यात रूप होऊन या त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर महिमा त्याची परंपरा सांगता गम्य परेचा ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे मौरस्थानी होता विप्र महादानी नाम तया गोपीनाथ तया पुत्र होऊन मर्ती करी दुःख करीती दत्तात्रेय आराधिती स्त्री पुरुष दोघे जण पुढे झाला आणि सूत तया नाम ठेविती दत्त असते आपण धनवंत अतिप्रीती वाढविले एकची पुत्र तया घरी अतिप्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रत बंद केला तयाची वर्षे 12 होता तयाची विवाह करती प्रीतीशी अति सुंदर नोवरीसी विचारून प्रीती करे मदनाचे रती सरसी रूप दिसे नोवरीसी अति प्रीती सासू शशुरासी महाप्रेमे प्रतिपाळिती दंपती एकची वयसी अतिप्रिय महाहर्षी वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परिसी एक प्राण न विसंबिती क्षण क्षण अतिप्रिय परेसा ऐसे प्रेमसता देखा व्याधी आली त्या पुरुष अनेक औषधे देता एका आरोग्य नो तयासी नरुचे अन्न तयासी सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण नये कदान्न पुरुषावरी आपुला प्राण नित्य करी उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी परेसा येणे परी 3 वर्षी झाली व्याधी शयसी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषाचे वे कष्ट तसे दुर्गंधी झाले देह त्याचे जवळ न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमना तिचे न विसंबेती क्षण भरी माता पिता दायद गोती समस्त तिसी वारीती पतिव्रता ज्ञानवंती न एके बोल कवनाचे अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविता ती अवतारा अनेक परिचय वैद्य येती दिव्य रस औषधे देती शमन नव्हे कवनारीती महाव्याधीने व्यापिले पुसती जाणत्या ज्योतिषाची पूजा करते कुळ देवतांची काही केली या पुत्राची आरोग्य नोहे सर्वता वैद्य म्हणती तये वेळी नवे बरवेस त्याची आढळी राखील जरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नव्हे आता ऐसे कोणी माता पिता दुःखी दाटली करीती चिंता जय जय जगन्नाथा दत्तात्रेय गुरुमूर्ती आराधनीय तुमांसी पुत्र लादोलो संतोषी पाप रूप आपणासी निधन के वीराओ पाहे ऐसे नाना परी देखा दुःख करती जननी जनका वारी तसे पुत्र ऐका माता पिता आलिंगोनी आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मांतिका न सुटेची येणे परी जननी जनका संभाषी तसे पुत्रानिका येणे पुरी स्त्रीसी देखा सांगत से परेसा मने ऐका प्राणेश्वरी झाले आमुचे दिवस सरी मज निमित्ते कष्टली सभारी वृत्त गेले कष्ट तुझे जरी रासे आमुचे घरी तुझ पोषितील परी करी तुझ वाटेला कष्ट भारी जाई आपुले मायेरा ऐसे तुझे सुंदरपण न लादे आपण दैवहीन न राहे तुझे अयोपन माझे अंग स्पर्शता ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तर्षण माथा लावून चरणा दुःख करीत वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मद न हवेरा तुमन रातारा अनिक नाही गती आपणा जेथे असे तुमचा देह सवेचे असे आपण पाहे मनी न करता संदेह समागमी तुमची आपणा ऐसे दोघांची या वचनी ऐकून या जनक जननी देह टाकून या आदरणी दुःख करती ते वेळी उठवून या शशुरासी संभोगी तसे सासूसी न करे करा चिंता मानसी हा बरवसी पती आपुला वाचेल विनवी तसे ते वेळी आम्हा राखले चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती
गानकापुरी वास करते तया स्वामी पाहावे, त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी. आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणी लागली, मानवली गोष्ट समस्तांची माता पिता श्वरांची. निरोप घेऊन सकाळिकांची निगती झाली ते वेळी, तया रोगी या करून डोली घेऊन निघाली ते बाळी. विनवितसे ते वेळी आपले सासू श्वरांची, स्थिर करून अंतकरणा सुखे राहावे दोघे जण. पती असे माझा प्राण राखील माझे कुलदैवत, येणे परी पती सहित. निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्ग क्रमिता, आले गाणगापुरासी मार्ग क्रमिता रोगी असी. अधिक झाला स्त्री दोषी उतरता ग्राम प्रदेशी, अति संकट झाले पै विचेरिता श्री गुरुची. गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनाचे, निघत झाले तय वेळी पतिव्रता तय वेळ. आली आपुले पती जवळ, पाता झाला अंतकाळ प्राण गेला तत्क्षणी. आकांत करीते नारी लोळतसे धरणीवरी, बुसकून घ्यावया घेता सुरी. वारी तिथे श्री ग्राम लोक आपली शिरा भूमीची, हानी उरी पाषाणीची. केश मोकळे आक्रोशी प्रलपित से परेसा, हा हा देवा काय केले कामच गायची गांजिले. आशा करून आले राखीची प्राण म्हणून, ऐसी पापीन दैवहीन आपुले पतीचा घेतला प्राण. माता पितरांचे तेजून घेऊन आले विदेशी, येणे परी दुःख करीत पाहू आले जनसमत. संभाषिता ते दुःख क्षमता अनेक परी करून या, वारिता ती नारी सुवासिनी काव दुःख न करीती कामिनी. विचार करी अंतकरणी होणार न चुके सकाळिकांची, ऐसे म्हणता नगर नारी तिची दुःख झाले भारी. आठवीतसे परोपरी आपुले जन्म कर्म सकल, ऐका तुम्ही माय बहिणी आता कैसी वाचू प्राणी. पतीचे आले घेऊन याची आशा करून आता कवना शरण जावे, राखील कोणा मज जीवे. प्राणेश्वरा तेजून जीवे केवी वाचू म्हणत असे, बाळपणी गौरीची पूजा केली शंकराची. विवाह होता परेसी पूजा केली मंगळा गौरी, अयोपानाची आशेनी पूजा केली म्या भवानी. सांगती माते सुवासिनी अनेक परिव्रता दिखे, कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजला गौरी रमण. कैसे केले मज निर्वण एका माया बहिणी हो, आलिंगुनी प्रेतासी रुदन करी बहुवसी. आठवी आपले पूर्व दिवशी पूर्व स्नेहात वेळी, माता पिता बंधू सकळी जरी असती तू मंजवळी. मुखपाती अंतकाळी त्यांची विघ्न आपण केले, नाना परी ते नारी दुःख करी अपरंपारी. इतके होता अवसरी आला ते सिद्ध एक, भस्मांकित जटाधारी. रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी त्रिशूळ धरला असे करी, येऊन जवळी उभा ठेला. संभाषित से तया वेळी कावो प्रलपित से स्थूळी, जैसे लिहिले कापळी तया परी होत असे. पूर्वजन्मीचे तपफळ भोगणे आपण अडळा, वाया रडसी निष्फळ शोक आता करू नको, दिवस आठ जरी तू रडसी नये प्राण प्रेतासी. जैसे लिहिले लालाटेसी तया परी घडेल जाणं, मूढपणे दुःख करीसी समजता मरण तू जाणसी. कवन वाचला असे दरिद्रीसी सांगा मासी म्हणत असे, आपुला मनसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू. तुझा जन्म झाला येरू कवन तुझी माता पिता, पाहे पाहे का वृषवरी. येती पक्षी अपरंपारी क्रमणी प्रवराचारी, जाती मागुती चौकडे आयसात हा संसार जाण. नारी कवन वाचला असेल स्थिरी, माया मोहे कलत्रपुरी. पती मनसी आपुला गंगेमध्ये ऐसा फेन, तेने परी देह जाण. स्थिर नोहे याची कारण शोक वृत्ता करू नको, पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे. आपले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे, गुणानुबंधे कर्म घडती कर्मासारखी दुःख प्राप्ती. माया मोहाची रीती मायामय संबंधे, माया संबंधे माया गुण. उपजे सत्वर तम गुण येण्याची तिन्ही देह जाण. त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान, समस्त कर्माचे अधीन. सुख दुःख आपुले गुण भोगी जे आपण अर्धव, कल्पकोटी दिवसवरी. देवास आयुष्य आहे जरी त्यांची काळ न चुके तरी सरी, मनुष्याचा कवन पाड. काळ समस्तांची कारण कर्माधीन देह गुण, स्थिर कल्पित साधारण पंचभूत देहासी. काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण. उपजला संतोष नको नको मना मेलिया दुःख न करवे, जदी गर्भ होता नरू नाश पाविगे प्रख्यात थोरू. त्याचे जैसे गुण कर्म विवरू तैसे मरण जन्म परेसा. कोणा मृत्यू पूर्व वैसी कवना मृत्यू वृद्धापेसी.
जैसे अर्धवचे ज्यासी तया परी घडे जाना पूर्वजन्मा सरसी भोगणे होया सुख दुखांशी कलत्र पुत्र पतिहर्षी पाप पुण्यांशी जाना आयुष्य सुख दुःख जाना समस्त पाप वश पुण्य लालाती लिहिले असे प्रमाणे अडळ जाना द्विजना शतसहस्र कोटी जन्मी तू कवनाची कोण होती गृहिणी वाया दुःख करीसी जाणी मूर्खपणे करून या पंचभूतात्मका शरीरा तोचा मांस शिरा रुधिर मेद मज्जा स्थिर नरा विष्ठामूत्र शेषमसंधी आयुष्य शरीरा घोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक का करसी विचार पाहे पुढे आपुला कोणे परिमार्गात हे भला संसार सागर पायी वितरला तैसा मार्ग पायी बाळे येणे परी तियेसी बोधित झाला तापसी ज्ञान झाले तियेसी चांदी शोक तया वेळी कर जोडणी तया वेळी माता ठेवणी चरण कमळी विनवितसे करुणा बाळी उद्धरी स्वामी म्हणून या वर्णन मार्ग वापनासी स्वामी जैसा स्वामी निरुपदेशी जनक जननी तू आमसी तारी तारी म्हणत असे कवने परी तरेला आपण हा संसार भवारना तुझा निरोप करीना म्हणून चरणी लागली ऐकून तिचे वचन सांगे योगी प्रसन्न वदना बोलतसे विस्तारून आचरण स्त्रियांचे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतांगना शोक नाम त्रिशतमध्याय श्री गुरुदत्तात्रेयन परमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.